मित्रांनो, या पूर्वीच्या व्हिडिओमधून आपण पार्ट 1 अभ्यासला असेलच. आता आपण पार्ट 2 पाहूया. तत्पूर्वी हे लक्षात घ्या की आपली कुरूप आणि मतिमंद भोली सुशिक्षित झालेली आहे. तिच्या शिक्षिकेने आपुलकीने, जिद्दीने आणि अथक प्रयत्नाने एका दगडाला सुंदर मूर्तीमध्ये रूपांतरित केले आहे. त्याच शिक्षिकेच्या मदतीने आपली भोली तिच्या आणि वडिलांच्या अपमानाचा कसा बदला घेते हे आपण या पार्टमध्ये पाहूया. पार्ट 2 भाग 2 पेज नंबर 135. 10 years passed. अशीच वर्षे निघून गेली. द विलेज बिकेम अ स्मॉल टाउन. गाव एक छोटे शहर बनले. द लिटल प्रायमरी स्कूल बिकेम हायस्कूल. छोटी प्राथमिक शाळा हायस्कूल झाली. देर वर नाव अ सिनेमा अंडर अ टीन शेड अँड अ कॉटन जिन्निंग मिल. तिथे आता टीन शेडच्या खाली सिनेमा हॉल होता आणि कॉटन जिनिंग मिल सुरू झाली होती. द मेल ट्रेन बिगॅन टू स्टॉप ॲट देर रेल्वे स्टेशन. मेल ट्रेन त्यांच्या रेल्वे स्टेशनवर थांबू लागली. वन नाईट आफ्टर डिनर रामलाल सेड टू हिज वाईफ. एके रात्री जेवल्यानंतर रामलाल आपल्या पत्नीला म्हणाला, मित्रांनो, मला एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला होता की रामलाल त्याच्या पत्नीशी रात्रीच का बोलतो. मुलींना शाळेत पाठविण्याबाबत तो रात्रीच पत्नीशी बोलला होता आणि आता पण तो रात्रीच बोलत आहे. मित्रांनो, मी पण त्याला मजेशीर उत्तर दिले. आई बाबा रात्रीच्या वेळी बोलतात म्हणून तर तुझा जन्म झाला. देन शॅल आय ॲक्सेप्ट बिशंबर्स प्रोपोजल. मग मी बिशंबरचा प्रस्ताव स्वीकारू का? येस सर्टनली, हिज वाईफ सेड. हो, नक्कीच, त्याची पत्नी म्हणाली. भोली विल बी लकी टू गेट सच अ वेल टू डू ब्राइडग्रूम. भोली भाग्यवान असेल जर तिला असा वेल सेटल नवरा मिळत असेल तर. अ बिग शॉप, अ हाऊस ऑफ हिज ओन अँड आय हिअर सेव्हरल थाउजंड्स इन द बँक. एक मोठे दुकान, स्वतःचे घर आणि बँकमध्ये हजारो रुपये. मोरोवर ही इज नॉट आस्किंग फॉर एनी डाउरी. शिवाय तो हुंडा मागत नाही. दॅट्स राईट, बट ही इज नॉट सो यंग. ते बरोबर आहे, पण तो एवढा तरुण नाहीये. यू नो ऑलमोस्ट द सेम एज ॲज आय ॲम. तुला माहीत आहे ना, तो जवळपास माझ्या एवढ्या वयाचा आहे. अँड ही ऑल्सो लिव्स. आणि तो लंगडा पण आहे. मोरोवर द चिल्ड्रेन फ्रॉम हिज फर्स्ट वाईफ आर क्वाईट ग्रोन अप. शिवाय त्याच्या पहिल्या पत्नीपासूनची मुले बरीच मोठी झाली आहेत. सो व्हॉट डज इट मॅटर, हिज वाईफ रिप्लाईड. मग काय फरक पडतो, त्याच्या बायकोने उत्तर दिले. 45 or 50 इज नो ग्रेट एज फॉर अ मॅन. 45 किंवा 50 हे पुरुषासाठी वय मोठे नसते. पहा मित्रांनो, यासाठीच असे म्हणतात की बायकाच बायकांचे शत्रू असतात. वी आर लकी दॅट आम्ही नशीबवान आहोत की ही इज फ्रॉम अनदर विलेज. तो दुसऱ्या गावातला आहे. अँड डज नॉट नो अबाउट हर पॉकमार्क्स अँड हर लॅक ऑफ सेन्स. आणि त्याला तिच्या चेचकच्या डागाबद्दल आणि तिच्या मतिमंदपणाबद्दल माहिती नाही. इफ वी डोंट ॲक्सेप्ट दिस प्रोपोजल, जर आम्ही हा प्रस्ताव स्वीकारला नाही तर शी मे रिमेन अनमॅरिड ऑल हर लाईफ. ती आयुष्यभर अविवाहित राहू शकते. बापरे मित्रांनो, ही तर सर्वच बनवाबनवी आहे. येस, बट आय वंडर व्हॉट भोली विल से. हो, पण भोली काय म्हणेल मला तिची चिंता वाटते. व्हॉट विल दॅट विटलेस वन से. शी इज लाईक अ डंब काऊ. ती मूर्ख काय म्हणेल. ती मुक्या गायीसारखी आहे. मे बी यू आर राईट, मट्टर्ड रामलाल. कदाचित तू बरोबर आहेस, रामलाल बडबडला. इन द अदर कॉर्नर ऑफ द कोर्टयार्ड. अंगणाच्या दुसऱ्या कोपऱ्यात. भोलीले अवेक ऑन हर कॉट. भोली तिच्या खाटेवर जागी होती. अँड लिसन्ड टू हर पॅरेंट्स विस्पर्ड कॉन्व्हर्सेशन. आणि तिच्या पालकांचे कुजबुजणे ऐकत होती. मित्रांनो, तुम्ही असे काही करू नका.
रात्रीच्या वेळी तुमच्या आई वडिलांची कुजबूज चोरून ऐकू नका. पेज नंबर 136. बिशंबर वॉज अ वेल टू डू ग्रोसर. बिशंबर हा किराणा मालाचा मोठा व्यापारी होता. ही केम विथ अ बिग पार्टी ऑफ फ्रेंड्स अँड रिलेशन्स विथ हिम फॉर द वेडिंग. लग्नासाठी तो त्याच्यासोबत मित्र आणि नातेवाईकांची मोठी पार्टी घेऊन आला होता. अ ब्रास बँड प्लेइंग अ पॉप्युलर ट्यून फ्रॉम ॲन इंडियन फिल्म हेडेड द प्रोसेशन. एका भारतीय चित्रपटातील लोकप्रिय धून वाजवणारा ब्रास बँड मिरवणुकीत सर्वात पुढे होता, विथ द ब्राइडग्रूम रायडिंग अ डेकोरेटेड हॉर्स. नवरा सजवलेल्या घोड्यावर स्वार होता. रामलाल वॉज ओव्हरजौड टू सी सच पॉम्प अँड स्प्लेंडर. असा बडेजावपणा आणि भव्यता पाहून रामलालला खूप आनंद झाला. ही हॅड नेवर ड्रेम्ट दॅट हिज फोर्थ डॉटर वुड हॅव सच अ ग्रँड वेडिंग. आपल्या चौथ्या मुलीचे एवढं भव्य लग्न होईल असे स्वप्नातही त्याला वाटलं नव्हतं. भोलीज एल्डर सिस्टर्स who had come for the occasion were envious of her luck. भोलीच्या नशिबाचा तिच्या मोठ्या बहिणींना हेवा वाटत होता. When the auspicious moment came, the priest said, "Bring the bride." जेव्हा शुभ मुहूर्त आला, तेव्हा पुजारी म्हणाले, वधूला आणा. भोली, clad in a red silken bridal dress, भोलीने लाल रेशमी रंगाचा वधूचा पोशाख परिधान केला होता. was led to the bride's place, near the sacred fire. तिला पवित्र अग्निजवळ असलेल्या वधूच्या ठिकाणी आणण्यात आले. गार्लांड द ब्राइड, वन ऑफ हिज फ्रेंड्स प्रॉम्प्टेड बिशंबरनाथ. वधूला हार घाला, त्याच्या एका मित्राने बिशंबरनाथला सांगितले. द ब्राइडग्रूम लिफ्टेड द गार्लांड ऑफ येलो मॅरीगोल्ड्स. नवऱ्याने पिवळ्या झेंडूचा हार उचलला. A woman slipped back the silken veil from the bride's face. एका महिलेने वधूच्या चेहऱ्यावरून रेशमी घुंघट मागे सरकवला. बिशंबर took a quick glance. बिशंबरने एक झटकन कटाक्ष टाकला. The garland remained poised in his hands. हार गळ्यात टाकण्यासाठी पुढे सरकणारे त्याचे हात थांबले. The bride slowly pulled down the veil over her face. वधूने हळूच तिच्या चेहऱ्यावरचा पदर खाली खेचला. Have you seen her? said बिशंबर to the friend next to him. तू तिला पाहिलेस का? त्याच्या शेजारच्या मित्राला बिशंबर म्हणाला. She has pockmarks on her face. तिच्या चेहऱ्यावर पॉकमार्क आहेत. So what? You are not young either. मग काय? तूही तरुण नाहीस. Maybe. But if I am to marry her, her father must give me 5,000 rupees. कदाचित मी तरुण नसेल. पण जर तिच्या वडिलांनी मला 5,000 रुपये दिले तरच मी तिच्याशी लग्न करेल. रामलाल went and placed his turban, his honor at बिशंबर's feet. रामलालने आपली पगडी बिशंबरच्या पायावर ठेवली. पगडी म्हणजे मानसन्मान, इज्जत रामलालने बिशंबरच्या पायावर ठेवले. मित्रांनो, तुम्हाला नक्कीच वाईट वाटत असेल की मुलीच्या सुखासाठी बापाने आपली इज्जत, आपला मानसन्मान नवऱ्या मुलाच्या पायावर ठेवला. मित्रांनो, पण मला वाटते की हे भोलीसाठी नव्हे तर पैसे कमी करण्यासाठी त्याने ही लाचारी स्वीकारली होती. डू नॉट ह्युमिलिएट मी सो. टेक 2,000 रुपीज. माझा एवढा अपमान करू नकोस. 2,000 रुपये घे. नो. 5,000 or we will go back. Keep your daughter. नाही. 5,000 नाहीतर आम्ही परत जाऊ. राहू दे तुझी मुलगी तुझ्याकडे. Be a little considerate, please. If you go back, I can never show my face in the village. थोडा विचार कर, प्लीज. तुम्ही परत गेलात तर मी गावात कधीच तोंड दाखवू शकणार नाही. Then out with 5,000. मग 5,000 घेऊन ये. Tears streaming down his face,
रामलालच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत होते. रामलाल वेंट इन. रामलाल आत गेला. ओपन्ड द सेफ अँड काउंटेड आउट द नोट्स. त्याने तिजोरी उघडून नोटा मोजल्या. ही प्लेस्ड द बंडल ॲट द ब्राइडग्रूम्स फीट. त्याने तो बंडल नवऱ्याच्या पायावर ठेवला. बॉन बिशंबर्ज ग्रीडी फेस अपियर अ ट्रायम्फंट स्माईल. बिशंबरच्या लोभी चेहऱ्यावर विजयी हास्य उमटले. ही हॅड गॅम्बल्ड अँड वन. तो जुगार खेळून जिंकला होता. गिव्ह मी द गार्लँड, ही अनाउन्स्ड. मला पुष्पहार द्या, त्याने घोषणा केली. पेज नंबर 137. वन्स अगेन द वेल वॉज स्लिप्ड बॅक फ्रॉम द ब्राइड्स फेस. पुन्हा एकदा वधूच्या चेहऱ्यावरून पदर सरकला. बट दिस टाइम हर आईज वर नॉट डाउनकास्ट. पण यावेळी तिची नजर खाली नव्हती. शी वॉज लुकिंग अप. ती वर बघत होती. लुकिंग स्ट्रेट ॲट हर प्रॉस्पेक्टिव्ह हस्बंड. सरळ तिच्या भावी पतीकडे पाहत होती. अँड इन हर आईज देर वॉज नीदर अँगर नोर हेट. आणि तिच्या डोळ्यात राग किंवा द्वेष नव्हता. ऑनली कोल्ड कॉन्टेम्प्ट. फक्त थंड तिरस्कार होता. बिशंबर रेज्ड द गार्लँड टू प्लेस इट राउंड द ब्राइड्स नेक. बिशंबरने वधूच्या गळ्यात हार घालण्यासाठी वर उचलला. बट बिफोर ही कुड डू सो, पण तो तसे करण्याआधीच, भोलीज हँड स्ट्रक आउट लाईक अ स्ट्रीक ऑफ लाइटनिंग. भोलीचा हात विजेच्या लख अलखाटसारखा बाहेर पडला. अँड द गार्लँड वॉज फ्लंग इनटू द फायर. आणि तिने हार आगीत फेकून दिला. शी गॉट अप. ती उठली अँड थ्रू अवे द वेल. तिने घुंघट काढून टाकला. पिताजी सेड भोली इन अ क्लिअर लाऊड वॉइस. पिताजी भोली स्पष्ट मोठ्या आवाजात म्हणाली. अँड हर फादर, मॉदर, सिस्टर्स, ब्रदर्स, रिलेशन्स अँड नेबर्स वर स्टार्टल्ड टू हिअर हर स्पीक विदाउट इवन द स्लाइटेस्ट स्टॅमर. आणि तिचा जराही विना अडखळणारा स्पष्ट आवाज ऐकून तिचे वडील, आई, बहिणी, भाऊ, नातेवाईक, शेजारी आणि सर्व जण थक्क झाले. पिताजी, टेक बॅक योर मनी. आय एम नॉट गोइंग टू मॅरी दिस मॅन. पिताजी, तुमचे पैसे परत घ्या. मी या माणसाशी लग्न करणार नाही. रामलाल वॉज थंडरस्ट्रक. रामलाल गडबडला, गोंधळला अन थक्क पण झाला. द गेस्ट्स बिगॅन टू विस्पर. पाहुणे कुजबुजायला लागले. सो शेमलेस. सो अगली अँड सो शेमलेस. केवढी निर्लज्ज. एवढी कुरूप असूनही एवढी निर्लज्ज. भोली, आर यू क्रेजी? शाउटेड रामलाल. भोली, वेडी आहेस का? रामलाल ओरडला. यू वॉन्ट टू डिस्ग्रेस योर फॅमिली. तुला तुझ्या फॅमिलीची बदनामी करायची आहे का? हॅव सम रिगार्ड फॉर आउट इज्जत. इज्जतीचा जरा विचार कर. फॉर द सेक ऑफ योर इज्जत, सेड भोली. तुमच्या इज्जतीसाठीच. भोली म्हणाली. आय वॉज विल्लिंग टू मॅरी दिस लेम ओल्ड मॅन. मी या लंगड्या म्हातायाशी लग्न करायला तयार होते. बट आय विल नॉट हॅव सच अ मीन, ग्रीडी अँड कॉन्टेम्प्टिबल कॉवर्ड ॲज माय हस्बंड. पण मला असा नीच, लोभी आणि तुच्छ डरपोक माणूस माझा पती म्हणून नकोय. आय वोंट, आय वोंट, आय वोंट. मी अशा माणसाशी लग्न करणार नाही, करणार नाही, करणार नाही. व्हॉट अ शेमलेस गर्ल. वी ऑल थॉट शी वॉज अ हार्मलेस डंब काऊ. किती निर्लज्ज मुलगी. आम्हा सर्वांना वाटले होते की ती एक निरुपद्रवी मुकी गाय आहे. एका म्हातारीने टोमणा मारला. भोली टर्न्ड वायोलेंटली ऑन द ओल्ड वुमन. भोली हिंसकपणे त्या म्हातारीकडे वळली. येस, आंटी, यू आर राईट. हो काकू, तुझं म्हणणं बरोबर आहे. यू ऑल थॉट आय वॉज अ डमरिवन काऊ. तुम्हा सगळ्यांना वाटलं की मी एक मुकी गाय आहे. दॅट्स वाय यू वॉन्टेड टू हँड मी ओव्हर टू दिस हर्टलेस क्रीचर. म्हणूनच तुम्हाला मला या निर्दयी माणसाच्या स्वाधीन करावंसं वाटलं. बट नाव द डंब काऊ, द स्टॅमरिंग फूल, इज स्पीकिंग. पण आता ती मुकी गाय,
अडखळणारी मूर्ख मुलगी बोलत आहे. डू यू वॉन्ट टू हिअर मोर? तुम्हाला आणखी काही ऐकायचे आहे का? बिशंबर नाथ, द ग्रोसर, स्टार्टेड टू गो बॅक विथ हिज पार्टी. किराणा व्यापारी बिशंबर नाथ आपल्या पक्षासह परत जाऊ लागला. द कॉन्फ्युज्ड बँड्समेन थॉट दिस वॉज द एंड ऑफ द सेरेमनी. गोंधळलेल्या बँडवाल्यांना वाटले की हा समारंभाचा शेवट आहे. अँड स्ट्रक अप अ क्लोजिंग सॉन्ग. आणि त्यांनी एक समारोपाचे गाणे सुरू केले. रामलाल स्टूड रूटेड टू द ग्राउंड. रामलाल जमिनीवर स्तब्ध उभा होता. हिज हेड बोड लो विथ द वेट ऑफ ग्रीफ अँड शेम. दुःखाने आणि लाजेने त्याचे डोके खाली वाकले होते. द फ्लेम्स ऑफ द सेक्रेड फायर स्लोली डाईड डाऊन. पवित्र अग्नीच्या ज्वाला हळूहळू विझत होत्या. पेज नंबर 138. एव्हरीवन वॉज गॉन. सगळे जण निघून गेले होते. रामलाल टर्न टू भोली अँड सेड. रामलाल भोलीकडे वळून म्हणाला, बट व्हॉट अबाउट यू? पण तुझे काय? नो वन विल एव्हर मॅरी यू नाऊ. आता तुझ्याशी कोणी लग्न करणार नाही. व्हॉट शॅल वी डू विथ यू? आम्ही तुझे काय करायचं? अँड सुलेखा सेड इन अ व्हॉइस दॅट वॉज काम अँड स्टेडी. आणि सुलेखा म्हणजे आपली भोली, शांत आणि स्थिर स्वरात म्हणाली, डोंट यू वरी, पिताजी. तुम्ही काळजी करू नका, पिताजी. इन योर ओल्ड एज आय विल सर्व्ह यू अँड मदर. तुमच्या उतारवयात मी तुमची आणि आईची सेवा करीन. अँड आय विल टीच इन द सेम स्कूल वेअर आय लर्न्ड सो मच. मी पण त्याच शाळेत शिकवीन ज्या शाळेत मी खूप काही शिकले. इजंट दॅट राईट, मॅम? बरोबर आहे ना, मॅम? आपल्या शिक्षकेकडे वळून ती म्हणली. द टीचर हॅड ऑल अलॉन स्टूड इन अ कॉर्नर वॉचिंग द ड्रामा. तिची शिक्षका एका कोपऱ्यात उभे राहून सर्व नाटक पाहत होती. येस, भोली, ऑफ कोर्स, शी रिप्लाइड. हो, भोली, नक्कीच, तिने उत्तर दिले. अँड इन हर स्माइलिंग आईज वॉज द लाईट ऑफ अ डीप सॅटिस्फॅक्शन. आणि तिच्या हस्या डोळ्यात एक गाढ समाधानाचा प्रकाश होता. दॅट अन आर्टिस्ट फील्स वेन कंटेम्प्लेटिंग द कम्प्लिशन ऑफ हर मास्टरपीस. जो कलाकाराला तिच्या उत्कृष्ट कलाकृतीच्या पूर्णत्वाचा विचार करताना जाणवतो. आज ती शिक्षिका समाधानी होती, कारण तिने एका मतिमंद मुलीला फक्त बुद्धिमानच नव्हे तर आत्मसन्मानासाठी समाजाशी धीटपणे लढणारी योद्धा बनविण्यात ती यशस्वी झाली होती. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि बेलच्या आयकॉनवर पण क्लिक करा, जेणेकरून आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला पटकन मिळेल.